हॅपी दिवाळी. अरे थँक्यू आणि विश यू द सेम. येस थँक्यू. आरती बहिणी, हे तुमच्यासाठी, हे वेंकी दादासाठी आणि हे तुमच्या आईसाठी. अगं बाई, सिद्धू दादा आईला कशाला? असू दे. अहो पण सिद्धू दादा, थँक्यू सिद्धू. हॅपी दिवाळी. तुझा घरी. आई आजीसाठी. सासूबाईंसाठी सांगते सांगते. अहो पिशवी जड आहे बर का, म्हणजे गिफ्ट आहे त्यात. जपून ठेवा नाही तर उडून जाईल तुम्ही दिलेल्या गिफ्ट सारखं. खूप केलं. अहो काही नाही एवढा. ताई, हा आता माझं आणि दादाचं औक्षण तूच कर. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यापेक्षा मोठी असलीस तरी जानूच्या वतीने औक्षण करणार आहेस तेव्हा तुला माझ्या पाया सुद्धा पडावं लागेल. हा. अरे अरे कामगिरी पण तशीच असावी लागते. ए पुरे तुझा फाजीलपणा. सॉरी सॉरी, मस्करी करत होतो. हरीश, आता औक्षण करायचं का? हा हा चला. चल भावना. आई बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की जानूला यायला अजून वेळ लागणार आहे? हॅलो, बोल लवकर. ए बोल लवकर. काय बोल लवकर? कुठे आहेस तू? आम्ही आतल्या खोलीत गेलो आणि तू दारातनं गायब झालास. कुठलं एवढं काम असतं रे तुला, आणि ते एवढं सारखं सारखं? कुठे आहेस तू? सई, मी थोड्याच वेळात येतोय परत घरी. अरे पण जायचंच कशाला? अगं मग काय मी सतत तुमच्यासोबत असं बसत राहणं अपेक्षित आहे का? विश्वा, वाकड्यात चिरू नकोस. का प्रश्न विचारतेस सई? का सतत मला फोन करतेस? बंद कर मला फोन करणं आणि यॉल कॅरी ऑन. मी येतो नंतर घरी. अरे पण काय? जानू आहे प्रॉब्लेम मध्ये. ती जर फोन उचलत नसेल आणि तिच्या घरी कोणी नसेल तर लक्ष्मी काकूंना भेटल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. भावना, बहुतेक जानूला उशीरच होतोय. हे सगळे खोळंबलेत. तू घे ओवाळून. चल. आनंदी, अजून किती वेळा तू माझ्या हातून रिमोट खेचून घेणार आहेस? बोललो ना मी, बघूया ना फायटिंग. तू मोठास म्हणून जास्तच दादागिरी करतोस ना, आणि तू लहान आहेस म्हणून नेहमी स्वतःच खरं करतेस. अरे बस वरद, थांब जरा. काय? नाही नाही, पिगच लावायचं. मी बोललो ना फायटिंग. नाही पिग फायटिंग. हा पिग पिग फाईट. वरद, अरे पुरे आता एक मिनिट. आता जर तुम्ही भांडायचं थांबला नाहीत ना तर तो टीव्हीचा रिमोट मी हातातनं काढून घेईन आणि टीव्ही बंद करून टाकेन. शाणी ना बाळा माझी. हा. ही तर जयंतची गाडी दिसते. जयंत तिथे म्हणजे
म्हणजे जानू सुद्धा इथेच असणार. थँक गॉड ती सेफ आहे. जानू, मला तुला एकदाच बघायचं आहे. तू दिसलीस की मी लगेच परत निघून जाईन. देवा प्लीज. पण मी काय म्हणते, आता जानू ताई नाही म्हणल्यावर नाही, म्हणजे तिची कमी तर आपण भरून काढू शकणार नाहीये. पण आई, आज जर इथे जानू ताई असती तर भारीपैकी गाणं म्हणली असती. नाही नाही म्हणजे अशा प्रसंगाला ती म्हणती नाही. हो ना ग बाई. पण आता आपल्याला काय तिच्या एवढं भारी गाणं जमायचं नाही कोणाला, नाही का? का जमल विना वहिनी? ए बाई, वहिनी नाही बाई, मला काही गाणं बिणं म्हणता येणार नाही. राहू दे. कविता, अगं कविता कुठे, गाणं कुठे? नाही 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 नाही. ती शाळेतली मला सांगितली होती एकदा, म्हणून दाखवली होती की किती गोड कविता आहे. आई लय भारी अगं कविता. काय 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 ग? म्हणतात कविता? कुठली कविता म्हणून दाखवली होती? नाही नाही, मला पण ऐकायची आहे. दाखव करून. सुरुवात. विना लाजू नकोस, म्हण बरं म्हण. बरं बरं म्हणते म्हणते. एक मिनिट, पहिले मी व्हिडिओ कर. हे महत्वाचं. तुम्ही दोघांनी विशेष लक्ष द्या हा. माझ्या शाळेतली कविता आहे. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. बिझनेस टायकून जयंत कानिटकर आणि त्यांच्या पत्नी मिसेस जानवी जयंत कानिटकर अहो आवाज हळू जरा. गोव्यामध्ये सुट्टीसाठी आलेले असताना यॉटवरून पाय घसरून मिसेस जानवी कानिटकर समुद्रात कोसळल्या आणि आता त्या बेपत्ता आहेत. आई, अगं काय हे न्यूजवाले? वेड लागलंय का यांना? यांच्या जाहिरातीसाठी काय वाटेल ते बातम्या करतात. आपली जानू. जावई बापू. बिझनेस टायकून जयंत कानिटकर यांच्यावर शोककळा. हे काही दाखवतात. अगं बाई, बरं झालं आलात. केव्हाची वाट पाहतोय आम्ही तुम्हा दोघांची. जानू, जानू कुठे? हं? बाहेर आहे जानू. ए जानू. जानू नाही आहे. नाहीये म्हणजे काय? समुद्रात शोधाशोध सुरू, पण हाती अपयश. मिसेस जानवी जयंत कानिटकर या बेपत्ता असतील की त्यांचा मृत्यू झाला असेल. तो टीव्ही बंद करा रे आधी. काही लावतात त्या टीव्ही. नाहीये म्हणजे काय? तुमच्याबरोबर गेली होती की नाही ती? बाहेर पण दिसत नाही मला. कसली मस्करी चालली आहे? जानू, अहो सांगा ना, कुठे आहे ती?